श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लेप्टोस्पायरोसिस या आजाराविषयी डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी दिलेली माहिती. श्रोते हो नमस्कार. पावसाळ्यामधला जो मोस्ट कॉमन इन्फेक्शियस डिसीज आहे ज्याच्यापैकी एक आहे जो लेप्टोस्पायरोसिस आहे. लेप्टोस्पायरोसिस हा शक्यतो पावसाळ्यामध्ये त्याचं प्रमाण हे रुग्णांची जास्त वाढ होतात असते. आपण पाहतो जसे की मेट्रो सिटीज जसे मुंबई आहे किंवा दुसऱ्या ठिकाणी सिटीज वगैरे आहेत, तर अशा ठिकाणी जिथे वॉटर लॉगिंग जिथं पाहतो की आपण पाणी वगैरे जास्त साचलं जातं किंवा ज्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं असतं त्या ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी जाताना आपण जर आपल्या पायामध्ये किंवा आपल्या शरीरावर आपलं जर चांगल्या प्रकारे जर झाकलेलं नसेल तर कंटिन्युअसली जे काही प्रोफेशनल हजार्ड्स म्हणतो जे बरेच बीमचे वर्कर असतील किंवा ते कंटिन्यू ड्रेनेजमध्ये काम करणारे असतात, तर हे रुग्ण शक्यतो हे लोक जास्त हाय प्रोन फॉर द लेप्टोस्पायरोसिस म्हणतो की ह्या प्रमाणात ह्या लोकांना जास्त होण्याची शक्यता असतं. पण पावसाळ्यामध्ये लेप्टोस्पायरोसिसचं प्रमाण जास्त वाढतं कारण का आपल्या शरीरावर कुठे जर जखम वगैरे असेल किंवा पायावर जखम असेल किंवा आपण बूट वगैरे प्रॉपरली घातलेलं नसेल तर त्या जखमेमधून जे काही उंदरा जे उष्टेमधून किंवा त्यांच्या लघवीमधून हा लेप्टोस्पायरा जो बॅक्टेरिया आहे त्याला आपण स्पायरोचिट म्हणतो, ते स्पायरोचिट थ्रू आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. त्याचा लेप्टोस्पायरोसिस म्हणजे शक्यतो आपल्या लिव्हरवर त्याचा परिणाम जास्त होत असतो. त्यालाच जर सिव्हिरिटी जर असेल तर त्याला इक्वेल्स सिंड्रोम किंवा इक्टोहिमरेज फिवर सुद्धा म्हणतो, जे 10% जसे कावीळ वगैरे होणे किंवा आपल्याला लघवी वगैरे पिवळी वगैरे होणे आणि टायर्डनेस वगैरे येणे, तर हे आजार ह्या लेप्टोस्पायरोसिसमुळे होत असतात. तर हे पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस बाहेर आपण शक्यतो जर काळजी घेतली जे की गम बोट्स वगैरे वापरणे किंवा आपलं शरीर पूर्ण कम्प्लिटली जर झाकलेलं असेल किंवा कुठे जखम जर असेल तर ती जखम वगैरे कम्प्लिटली डॉक्टरांना दाखवून किंवा कोणती क्रीम जर आपण वापरली तर हे जे काही स्पायरोचिट किंवा लेप्टोस्पायरा आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया जात असतो, तर याच्यामुळे शक्यतो हे जे लेप्टोस्पायरोसिस जर आहे त्याला 10% मी सांगितलं इक्टोहिमरेजिक फिवर किंवा त्याला एवेल सिंड्रोम म्हणतो. जर हे जर झालं तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये डेथ होण्याची शक्यता जास्त असते. लेप्टोस्पायरोसिस जर झालं तर शक्यतो जसे की इवन जे हाय प्रोन लोक आहेत त्यांना आपण प्रोफायलॅक्सिस सुद्धा देत किंवा दुसरे अँटीबायोटिक्स वगैरे आहे, तर हे अँटीबायोटिक्स जर दिलं तर आपण जसे पाहतो की माइल्ड मॉडरेट किंवा सिव्हिअर लेप्टोस्पायरोसिस हे आजार पावसाळ्यामध्ये, तर हे लेप्टोस्पायरोसिस जे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होत असतं की हे जर आपण काळजी घेतली जशी मी सांगितलं की गम बूट्स आहेत किंवा आपल्या शरीरात जर काळजी घेतली तर हे जे काही प्रमाण आहे की माइल्ड मॉडरेट सिव्हिअर लेप्टोस्पायरोसिस आहे किंवा सिव्हिअर जर लेप्टोस्पायरोसिस झालं तर त्याच्यामध्ये शक्यता जास्त मॉर्टॅलिटी रेट किंवा डेथ होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हे कावीळ वगैरे रोखणे किंवा योग्य वेळी जर अँटीबायोटिक्स जर घेतलं किंवा आपण त्याचे ब्लड टेस्ट वगैरे केलं आणि वेगवेगळ्या वेळी निदान जर केलं तर नक्कीच आपण जे काही पावसाळ्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस होण्याचे जे काही मृत्यूचं प्रमाण आहे तर नक्कीच आपण रोखू शकतो. तर शक्यतो जसे रुग्णांना काही जरी ताप आला किंवा डोळे जर पिवळे जर होत असतील किंवा लघवी जर पिवळी जर होण्याची शक्यता जास्त असेल किंवा आपले शरीर जरी पिवळसर जर वाटत असेल तर शक्यतो नक्कीच डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे. कारण ह्याच्यामुळे सुद्धा फक्त लेप्टोस्पायरोसिस नाही दुसरे कोणतेही आजार ह्या पावसाळ्यामधले जसे की इन्फेक्शियस डिसीजेस असतात ते होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे योग्य वेळी योग्य निदान आणि योग्य डॉक्टरांना जर दाखवलं तर नक्कीच हे जे काही आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होणं मृत्यूशी होण्याची शक्यता जास्त ते नक्कीच आपण टाळू शकतो. त्यामुळे मला सगळ्यांना एवढीच विनंती आहे की पावसाळ्यामध्ये जे काही आपण आपल्या घरातली आपल्या घराच्या बाहेरची किंवा जे अन्न पदार्थ आहेत किंवा पाण्याचं प्रमाण आपण जे काही बाहेर कॉन्टामिनेटेड वॉटर पिण्याची शक्यता जास्त असते, तर शक्यतो ह्या जर गोष्टी टाळल्या तर जे काही आजार आहेत पावसाळ्यामध्ये होणारे भरपूर आजार आहेत तर हे जर आपण केलं तर नक्कीच आपण हे जे आजार आहेत आपण टाळू शकतो. श्रोते हो, आत्ताच आपण लेप्टोस्पायरोसिस या आजाराविषयी डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.